तुम्ही थोडंसं साईड सगळ्या पुढे आमच्या इथं थांबलेत 2 मिनिट बाहेर घेतो. सांगा काय तुमची प्रॉब्लेम. नमस्कार, मी रेणुका गुरु रंजिता नायक पुणेकर, पूर्ण सातारा जिल्ह्यातले तृतीयपंथी जोगती आराधी समाज. आज आम्ही इथे एका ठिकाणी गोळा झालेलो आहेत, कारण पुण्यामधला आकाश राजू मणिक्कम उर्फ बी पाशा ह्या व्यक्तीनं आमच्या तृतीयपंथी समाजामध्ये जातीवाद निर्माण करून तेढ निर्माण केलेला आहे. त्या व्यक्तीमुळं पूर्ण तृतीयपंथी समाज हा बदनाम होत आहे. म्हणून त्या व्यक्तीच्या नावावर आम्ही जिल्हाधिकारी, कमिशनर, पोलीस उपनिरीक्षक अधिकारी त्यांच्याकडं निवेदन द्यायला आलात आणि जो आकाश राजू मणिक्कम उर्फ बी पाशा ह्या व्यक्तीला कडक सी कडक कारवाई व्हावी ही आमची सरकाराकडनं, उपनिरीक्षक अधिकाऱ्याकडनं, DSP कडनं सगळ्यांना हात जोडून ही नम्र विनंती आहे. काय नेमकं त्याने काय घटना अशी केलेली होती की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटते तृतीयपंथी समाजामध्ये प्रतिमा मलिन झालेली आहे? काय नेमकं काय त्यांच्याकडनं घटना घडलेली होती, काय केलेलं? जो हा बिपाशा आहे हा एक किन्नर असून पण किन्नरमध्ये नाही आहे, तो आमच्या समाजात नाही आहे आणि त्या किन्नर नावाचा फायदा घेऊन तो आमच्या समाजामध्ये नाशिक, पंढरपूर, नांदेड अनेक जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम जातीवाद निर्माण करून लोकांची दिशाभूल करत आहे. पुण्यामध्ये त्यांच्यावर केसेस झालेले आहेत, पुण्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे. नेमकं तुमची मागणी काय आहे? त्या मागणी असं आहे की तो सुटला नाही पाहिजे, त्याच्यावर कठोर सी कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. कारण की 18 प्रगट जनता जी आमची मायबाप आहे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन किन्नर समाजाकडे वेगळा होत चाललेला आहे. त्यासाठी सकल आम्ही किन्नर समाज साताऱ्यातले त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहात. त्यांनी जी कृत्य केलेलं होतं त्याचं तुम्ही समर्थन करत नाहीये, त्याच्या विरोधात तुम्ही आलाय, नेमकं त्या कृत्याबद्दल काय सांगा? आम्हाला असं म्हणायचं आहे की जर सगळं रिगेली होतं, सगळं प्रोसिजर व्यवस्थित होतं तर त्यानं ते कृत्य करायला न पाहिजे होतं. कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माबद्दल अभिमान असतो आणि आम्ही किन्नर समाज आहेत, आमच्या किन्नर समाजाला कुठली जात नाहीये. किन्नर हा 12 प्रगट जातीनं बनलेला एक समाज आहे. आमच्यात 12 प्रगट जातीचे लोक आहेत, म्हणून आम्हाला त्याच्या विरोधात ही कारवाई करायची. इतर किन्नर जे तुमच्या समाजातले आहेत त्यांना त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? इतर जे माझे किन्नर समाज आहेत, आज महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्र समाजातले जे माझे किन्नर बांधव आहेत, जोगती आराधी पूर्ण तृतीयपंथी समाज हा त्या व्यक्तीबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निषेध जाहीर करत आहे.